तर तरी पण आता लोकशाहीसाठी एक दिवस तुम्ही सगळ्यांनी दिलाय, याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. या निमित्तानं या विधानसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना तुम्हाला काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे आदरणीय अमित भैया देशमुख साहेब ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, यामधले किती लोक मेडिकलसाठी प्रयत्न करतायत? किती? हातावर करा. इंजिनिअरिंगसाठी किती करतायत? त्यांनी आता हातावर करा. खूपच एक्के दुःखे आहेत, सगळे मेडिकलवालेच दिसत आहेत. तर आपले जे उमेदवार आहेत लातूरचे, ते महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा वैद्यकीय शिक्षण फायद्याचा सगळ्यात मोठा निर्णय जर त्यावेळेस कुठला घेतला असेल तर तो 70-30ची जी अट होती ती रद्द करण्याची मोठी भूमिका त्यावेळेस आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांनी घेतली आणि हजारो लातूरमधल्या विद्यार्थ्यांचा, मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचा तिथं दरवर्षी फायदा होताना आपणाला दिसत आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेत असताना बऱ्याच भागातून त्याला विरोध होता, पण नक्कीच तो क्रांतिकारी निर्णय आदरणीय अमित भैयांनी त्यावेळेस घेतला. कारण लातूरला ॲडमिशन घेत असताना प्रत्येकजण विचार करत होता की 70-30मध्ये आपलं नुकसान होतंय, आपण बार्शीसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, कुठंतरी नागपूर साईडला कुठंतरी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न सगळेजण करत होते. आणि तो प्रकार आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या त्या निर्णयामुळं हा बंद झाला. याचा नक्कीच सगळ्यांना फायदा झाला असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येत्या 20 तारखेला लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे आणि आपणा सगळ्यांना हे सरकार आता उलटून टाकायचं आहे. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही ज्या ज्या स्वतःच्या गावातून तुम्ही इथं आलात त्या तुमच्या घरीसुद्धा, तुमच्या नात्यागोत्यांना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. कारण इथं बसलेल्या विद्यार्थ्यामध्ये फक्त लातूरचेच विद्यार्थी आहेत असं नाही, तर मॅक्झिमम पूर्ण महाराष्ट्रातून इथं विद्यार्थी आज आपल्याला आलेले पाहत आहोत आम्ही. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून सर्व बल्क इथं येतोय, तर तो बल्क आपापल्या घरी जर मेसेज कन्वे करू शकला तर नक्कीच त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लातूरमध्ये आज शैक्षणिक हब म्हणून लातूरला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये लातूरला शैक्षणिक हब म्हणून मान्यता मिळत असताना शाहू कॉलेजच्या माध्यमातून असेल, दयानंद कॉलेजच्या माध्यमातून असेल, बसवेश्वर कॉलेजच्या माध्यमातून असेल, इतर सर्व सांगतो थांबा. अरे थांबा. या कॉलेजेसच्या साथीनं RCC सारखे क्लासेस असतील, स्टार क्लास सारखे क्लासेस असतील, दुसरे इतर जे क्लासेस आहेत ते सगळे क्लासेस असतील, या सगळ्यांचं योगदान खूप खूप मोठ्या प्रमाणात या लातूर पॅटर्न निर्माण करण्यामध्ये आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्यांच्या कष्टामुळं आणि तुमच्या कष्टामुळं आपले कितीतरी विद्यार्थी आज देशाच्या नामांकित अशा एम्स सारख्या कॉलेजेसमध्ये जातात, नामांकित अशा IITला प्रवेश घेतात आणि महाराष्ट्राचं, लातूरचं नाव पूर्ण देशभर आज सन्मानानं या बाबतीमध्ये घेतलं जातं. या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या प्रयत्नाबरोबरच तुमच्या टीचर्सचं मार्गदर्शन, तुमच्या आईवडिलांचं यामध्ये असलेलं योगदान, याला सुद्धा खूप मोठं महत्त्व आपणाला दिलं पाहिजे. कितीतरी गोष्टी आज आपण पाहत असताना
आज लोकसभेचा खासदार म्हणून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न भविष्यामध्ये राहणार आहे की लातूरला सेंट्रल इन्स्टिट्यूट कुठली ना कुठली आपल्याला आणायची आहे। त्यासाठी नुकतंच माझी एक मीटिंग आयुष मंत्रालयाच्या मिनिस्टर बरोबर झाली आणि जम्मूला ज्या पद्धतीनं आयुष मंत्रालयाच्या वतीनं एम्सच्या धर्तीवर आयुर्वेदिक कॉलेज त्यांनी स्थापन केलंय, त्या पद्धतीचं आयुषच्या धर्तीवरचं सेंट्रल इन्स्टिट्यूट द्या लातूरला। आणि लातूरच्या जी ती म्हणजे संस्कृती आहे, शैक्षणिक संस्कृती, त्यासाठी पाठबळ द्या अशी विनंती मी नुकतीच आयुष मंत्रालयाच्या मिनिस्टर बरोबर केलेली आहे। त्याचबरोबर येत्या काळामध्ये IIT असेल, एम्ससाठीचा प्रयत्न असेल। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक एम्स दिलेला आहे, नागपूरला एम्स दिलेला असल्यामुळं तो इतर ठिकाणी एम्स किती दिलं जाईल याच्याबद्दल मला मोठी शंका आहे। कारण स्टेटमध्ये एक एम्स अशा पद्धतीचा सध्या क्रायटेरिया हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, त्यामुळं तो क्रायटेरिया महाराष्ट्राचा ऑलरेडी फुलफिल झालेला असल्यामुळं आपणाला एम्सच्या बाबतीमध्ये साशंकता आहे। पण आपणाला नक्की जर फोर्स लावला तर आयुष मंत्रालयाचं सेंट्रल इन्स्टिट्यूट आपणाला लातूरमध्ये आणण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। येत्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी असेल, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी असेल, रेल्वेसारख्या गोष्टी असतील। नुकतीच आपण एक रेल्वे चालू केली होती दिवाळीमध्ये, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी त्याचा खूप मोठा फायदा आपणाला पुणे लातूर या इंट्रासिटीच्या माध्यमातून आपण चालू करून दिली होती दिवाळीसाठी स्पेशल ट्रेन। तर त्यासाठी प्रयत्न मी केला होता आणि त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झालेला असावा असं मला वाटतं। बऱ्याच विद्यार्थ्याचे पालकसुद्धा त्या ट्रेनमुळे इथं व्यवस्थितपणे येऊ शकले असतील, याचा मला मनस्वी आनंद आहे। त्या दृष्टीने आपणाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जर बोलायचं म्हटलं तर या सरकारच्या माध्यमातून सध्या परीक्षा वेळेवर होत नाहीत। तुमच्या नीटच्या परीक्षेसाठी आम्ही एक दिवस संसद बंद पाडली होती यावर्षी। नीटच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा घेतली गेली, ज्या पद्धतीनं पेपर फुटीचे प्रकरण समोर आले, ते नक्कीच दुःखदायक आहेत। आज मला एक पालक म्हणून माहिती आहे की विद्यार्थ्यांसाठी किती कष्टाचे दिवस हे असतात। नीटची परीक्षा प्रिपरेशन हे विद्यार्थ्यांसाठी किती कष्टदायी आहे आणि हे पूर्ण कष्ट इतके दिवस 2-3 वर्ष कष्ट करून जेव्हा विद्यार्थी परीक्षा देतो आणि नंतर जेव्हा कळतं की या परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत, तेव्हा विद्यार्थ्याची काय अवस्था होत असेल ते एक पालक म्हणून मी समजू शकतो। एवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे खासदार लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ घालून नीटच्या प्रश्नावर आम्ही एक दिवस संसद बंद पाडली होती। या पद्धतीनं परीक्षा घेणं बंद करा, व्यवस्थित परीक्षा घ्या, परीक्षा जबाबदारीनं घेणं आवश्यक आहे, प्रामाणिकपणे घेणं आवश्यक आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांना, प्रामाणिक विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये न्याय आपणाला देता येऊ शकतो। बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार परेशान आहेत। अशा ठिकाणी ज्या परीक्षा वेगवेगळ्या माध्यमातून MPSC, UPSC किंवा इतर परीक्षेच्या माध्यमातून या नोकर भरतीसाठी घेतल्या गेल्या, त्या बऱ्याच परीक्षा ह्या प्रायव्हेट एजन्सीकडून घेतल्या गेल्या आणि या प्रायव्हेट सगळ्या एजन्सीज या भारतीय जनता पक्षाच्या बगलबच्च्यांच्या होत्या। त्यामुळे यामध्ये सुद्धा कितीतरी पेपर फुटीची प्रकरणं मागच्या काळामध्ये झाली आणि विद्यार्थी म्हणा, सुशिक्षित बेरोजगार म्हणा, जे परीक्षा देत होते त्यांना नामुष्कीला समोर जावं लागलं। आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचं आगमन आता होत आहे। या ठिकाणी आपण सर्वांनी महाराष्ट्राची बुलंद तोफ, युवकांचे ताईद, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अमित भैया विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तुम्हा सगळ्यांना ज्यांना ज्यांना मतदान पॉसिबल आहे इथं करणं किंवा आजूबाजूच्या जे नागरिक इथं थांबलेले आहेत त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या 20 तारखेला
मी माजी महापौर स्मिताताई खानापुरे यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक या ठिकाणी करावं. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, कारण आपल्या लातूरच्या पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांना मान मिळाला होता. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या स्मिताताईसाठी. आणि या प्रभागाच्या त्या नगरसेविका आहेत, अनेकदा आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले माननीय अमित भैया देशमुख साहेब, आपल्या लातूरचे खासदार माननीय काळगे सर, माजी खासदार शृंगारे सर, आणि ज्यांच्यावर आपण सर्वजण खूप प्रेम करता, ज्यांच्यावर खूप आपला विश्वास आहे, असे आपले मोठेगावकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, मी सर्वप्रथम या प्रभागाची रहिवासी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा वैद्यकीय प्रवेशासाठी 70-30चा कोटा रद्द करणारे जनक माननीय अमित भैया देशमुख साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं. कारण हा खूप मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये आपण आज ॲडमिशन घेऊ शकतो, प्रवेश घेऊ शकतो आणि आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी जे नवीन मतदार आहेत, जे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की लातूर शहर विधानसभेमध्ये आपलं जर मतदान आहे तर आपण अमित भैया देशमुख साहेबांना, त्यांनी आपल्याला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे, त्यामुळे यानंतर आपण त्यांना रिटर्न गिफ्ट देण्याची ही वेळ आलेली आहे. तर नक्कीच आपण मतदान करून त्यांना ते रिटर्न गिफ्ट द्याल, हीच विनंती मी करते. आणि परत एकदा सर्वांचं स्वागत करून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चे नेते राजाजी मणियार यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. यानंतर मी आपल्या सर्वांच्या लाडक्या सरांना आपल्याला ऐकायचंय. त्याच्यापूर्वी आपले लाडके माजी खासदार सन्माननीय सुधाकररावजी श्रृंगारे साहेब आपल्याला 2 मिनिटं बोलणार आहेत. तर मी सुधाकरराव श्रृंगारे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आणि त्यानंतर कोण येणार आहे आपले? मंचावर उपस्थित असलेले आपल्या लातूर जिल्ह्याचे शहराचे उमेदवार अमित भैया देशमुख साहेब, तसेच आदरणीय काळगे साहेब, तसेच आपले आदरणीय माजी महापौर विक्रांतजी गोंचमगडे साहेब व समोर बसलेले माझे सगळे विद्यार्थी बंधून, आज या ठिकाणी खरं मला सांगावंसं वाटतं, या ठिकाणी आज लातूर पॅटर्न हा पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. मी संसदेत बोलत असताना हमेशा काय म्हणायचं, जेव्हा मी खासदार होतो त्यावेळेस म्हणायचं, हमारे यहाँ पे क्या पकता है, तो क्या पकता है हमारे यहाँ पे, तो यहाँ पे हमारा लातूर पैटर्न में हमारा लातूर डिस्ट्रिक्ट ज्ञान के बारे में, ज्ञान के अंदर सबसे, भारत के अंदर सबसे बड़ा लातूर शहर है.
कोटा के बाद कोई शहर है तो लातूर शहर है. त्या लातूर शहरामधून आपल्या विलासराव साहेबांनी ह्या ठिकाणी जे आपल्याला एक कोचिंग सेंटर ह्या ठिकाणी आणि लातूर एक पॅटर्न ह्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मला त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करायचे. मित्रांनो, एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो. आताच आपल्या काडगे साहेबांनी भाषणात सांगितलं या ठिकाणी की ह्या ठिकाणी एक सेंटर युनिव्हर्सिटी आली पाहिजे. मी मागणी केली होती सेंटर त्यावेळेस खासदार असताना ह्या ठिकाणी सेंटरचं एक विद्यापीठ झालं पाहिजे आणि ह्या ठिकाणी एक एम्सचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? एम्स हॉस्पिटल पाहिजे का? पाहिजे ना. आता नागपूरला झालेलं आहे एम्स हॉस्पिटल, बरोबर. महाराष्ट्रात एकच आलेलं आहे, आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या एम्समध्ये मी एक माणूस माझा लावलेला आहे, त्या ठिकाणी नातेवाईकच लावलेले आहेत एम्समध्ये. आणि ही ज्ञानाची पंढरी आहे काळे साहेब, ही ज्ञानाची पंढरी आहे. आणि ह्या ज्ञानाच्या पंढरीमध्ये नागपूरपेक्षा आपला लातूर शहर एक अग्रेसर आहे शिक्षणामध्ये. आमच्या लातूरचे पोरं खूप टॅलेंटेड आहेत. ते पूर्ण भारत देशाच्या पोरांना टप देऊ शकतात. भारत देशाच्या पूर्ण मुलांना कॉम्पिटिशन मध्ये हरू शकतात. अशा मुलांसाठी स्पेशल आपण त्या ठिकाणी एम्स हॉस्पिटल आणून देऊ, हे मी तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो. आणि माझं वाढत चाललेलं भाषण तुम्हाला अमित भाईला ऐकायचं ना, बरोबर की नाही? हो. आणि आपल्या मोठेगाव सरांना तुम्हाला ऐकायचे, म्हणून मला जास्त न बोलता आपल्याशी माझं इथंच भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. यानंतर जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, यशवंत बँकेच्या संचालिका ॲडव्होकेट आदिमाया गवारे ताईंचं या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश होईल. मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर RCCचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोठेगावकर सरांचं या ठिकाणी सर्वांना संबोधित करण्याचं मी विनंती करतो. देशाला शिक्षणाचा नवीन पॅटर्न देणारे RCCचे प्रमुख मोठेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना संबोधन करावं. एक नवी ऊर्जा या निमित्ताने भरावी. लातूर शहरामध्ये जवळपास 5000च्या पुढे नवीन मतदार आहेत. हेलो, थैंक यू. सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. कसं सारे जहां से अच्छा लातूर पॅटर्न हमारा. आणि हे लातूर पॅटर्न मी इथला एक स्मॉल इलेक्ट्रॉन आहे इथला. तसा लातूर पॅटर्न पाहिलं तर खूप मोठा इतिहास आहे. आणि हा जो इतिहास घडवले महामानव आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांच्याचे नतमस्तक होतो. आणि जो हा वारसा पुढे घेऊन जात आहेत आदरणीय अमित भैयाजी. कारण मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं, लातूरला जसं वातावरण अभ्यासाचं, इथं संध्याकाळी 10 वाजता सुद्धा मुलं मुली साहेब सेफली फिरू शकतात. इथं जर पाहताल जवळपास 300 ते 350 हॉस्टेल्स आहेत, जवळपास 100 रिडिंग्स आहेत. मुलं अक्षरशः मुलं मुली रात्री रिडिंगमध्ये झोपतात. येस की नो? हा असा पॅटर्न लातूर पॅटर्न मी इथं शिकवायला मला मिळतंय, माझं भाग्य समजतो. कारण खूप मेहनतीनं हा तयार झालेला पॅटर्न 1988 पासून जो आपल्या मराठवाड्यात अन्याय होत होता 70-30, हे आता तुम्हाला याची ग्रॅव्हिटी कळणार नाही, पण आम्ही हे शिकत होतो, आम्ही शिकत होतो, हे भोगत होतो. आणि आदरणीय आपले अमित भैया देशमुख साहेब हे वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले आणि 1988 पासून जो आपल्या लातूरवर अन्याय होत होता, पूर्ण मराठवाड्यावर जो अन्याय होता तो दूर केला. कारण सगळे टॉप कॉलेज पश्चिम महाराष्ट्रामध्ये,
आणि तो अन्याय दूर केला. 70-30 याची ग्रॅव्हिटी खूप डेप्थमध्ये होती, कारण आज जवळपास प्रत्येक मेडिकल कॉलेजला 30 ते 40% विद्यार्थी हे लातूरचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय, आज लातूरला मला आणखी एक खूप आनंद वाटतोय की एक लातूरला एक म्हणजे एज्युकेशन म्हणजे डॉक्टर, ज्या प्रत्येक मुलामुली स्वप्न आहे, इंजिनियर टॉप बने स्वप्न आहे, असे आपले खासदार लाभले. आदरणीय डॉक्टर काळगे सर, सोहम, डॉक्टर सोहम त्यांचा मुलगा, तो माझा आपला RCचा विद्यार्थी, तो आपल्या एम्स बॅचचा विद्यार्थी, तो सध्या एम्स भोपाळ या ठिकाणी MBBS करतो. नंतर तसेच आदरणीय खासदार शृंगारे साहेब, आदरणीय इथं एवढे मोठे मोठे ज्यांनी लातूरमध्ये बघा, मी एकटा म्हणून काम करतोय, पण एकट्या हे मी तुला सांगतोय, पण हे सगळ्यांची खूप मेहनत आहे. इथं लातूरच्या हा असा एरिया आहे, इथं लातूरच्या प्रथम महिला महापौर आदरणीय आमच्या स्मिताताई, त्यांचा हा म्हणजे हा एरिया. आणि ह्या एरियामध्ये जी हिरवेगार झाडं दिसत आहेत, आठवते आम्हाला 7 वर्षापूर्वी आमचे PTA अध्यक्ष आदरणीय आमचे बिराजदार सर होते, त्यावेळेस आम्ही एक मिटिंग घेतली आणि PTA आणि मनपा म्हणजे स्मिताताई यांच्या आम्ही एक लातूरमध्ये हे जेवढे वर्क्स दिसत आहेत तुम्हाला या एरियामध्ये, तर जवळपास आदरणीय आमचे दुसरे नगरसेवक राजकुमार जाधवजी, ह्या तिघांनी मिळून आम्ही एकत्र बसलो आणि जवळपास या एरियामध्ये 7 ते 8 लाख रुपयाचे वृक्ष लावले विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच हे जे आज वृक्ष दिसतं, इथे एक पण झाड नव्हतं पहिलं. तुम्हाला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय, असं एक म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असलेले इथं महापौर आम्हाला लाभल्या, नगरसेवक राजकुमारजी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आदरणीय रितेश भैया येणार आहेत. मला भैयांनी सांगितलं की आपल्या लातूरचं वैभव ते येणार आहेत, आपण सगळे त्यांना ऐकणार आहोत. मी एवढं सांगू इच्छितो, लातूर हे तुमच्या आईवडिलांनी जे तुम्हाला इथं जे प्रॉपर लातूरची मुलं असतील, जे आता इथं मॅक्झिमम मुलं रिपीटर बॅचची मुलं आहेत, येस की नो? तर मी सगळ्यांना विनंती, जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांनी मतदानाचा नक्की हक्क बजावला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये कलाटणी मिळणार नाही. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की लातूर एक सुशिक्षित आणि संस्कार संपन्न शहर आहे. RCC आम्ही जवळपास मागच्या कोरोनानंतर जवळपास 10 सिटीमध्ये आपला RCC आहे, पण लातूरमध्ये जे सेफ्टी आहे, लातूरमध्ये जी सुरक्षितता आहे, ती बाकी कुठल्याही शहरात नाही आहे. मी एका शहराचं नाव घेतो भैया, तिथल्या महापौरनी मला बोलून घेतलं, विक्रांतजी, मला म्हणले तुमच्या क्लासमध्ये आम्हाला पार्टनरशिप पाहिजे, यासाठी काय करतो. म्हणजे रिअली मला शॉकच लागला. म्हणजे असं बाकी शहरामध्ये चालतंय, परंतु आदरणीय अमित भैया यांच्या नेतृत्वाखाली असं अजिबात लातूरमध्ये होत नाही. इथं सगळ्यांना खूप सेफ वातावरण केले. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली इच्छा असून सुद्धा आपल्या मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरला 7:30च्या नंतर बॅच घेऊ शकत नाही. रिडिंग आपण 8च्या नंतर चालू ठेवू शकत नाही. इथं रिडिंगचे दारं रात्रभर खुले असतात की नाही, सांगा मला तुम्ही. याचं सगळं श्रेय आदरणीय भैयाला जाते बेटा. त्यांनी जे सेफ्टी वातावरण, जिथं जे पोलीस चौकी उभारून दिली, आम्हाला जर काही जरी अडचण असेल, आम्हाला पूर्ण कोचिंग क्लास संचालकांना आम्ही हक्कानं अमित भैयांकडे जातो आणि ते आमच्या एका सेकंदात एका फोनवर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय. त्यामुळे आपण जरा वरी हात करून भैयांचं आपण अभिनंदन करू, आभार मानूया सगळेजण. हा लातूर. आणि आम्ही ज्यावेळेस भैयाला हेही सांगावं असं वाटतं, आम्ही कोट्याला गेलो होतो भैया. कोटा हे आता लातूर बी हळूहळू त्या दृष्टीने वाटचाल करत आहे. आज नीटमध्ये आहे, पण JEE सुद्धा आम्ही सगळी तशीच मेहनत करत आहोत. मी भैयांना सांगू इच्छितोय की भैया कोट्याला आम्ही गेलो होतो, समजा विद्यार्थ्याला या रोडून जर त्या रोडवर जायचं असेल आदरणीय खासदार साहेब, तर मुलांना असे ब्रिज टाकून दिलेत की कारण मुलांना म्हणजे रोडवर ॲक्सिडेंट होऊ नयेत किंवा मुलांना त्रास होऊ नये म्हणून. मला असं वाटतं लातूरमध्ये सुद्धा याच धर्तीवर झालं पाहिजे. आदरणीय आमची खूप इच्छा आहे की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाने इथं एक लातूरमध्ये रिडिंग रूम असायला पाहिजे, जे फ्री वाचनालय असायला पाहिजे की नाही. इथं जिथं एखादा ग्रीन बेल्ट असेल तिथं आपण भैयांनी एक चांगली वास्तू साहेबांच्या नावाने उभा करावी, अशी आम्ही सगळ्या कोचिंग क्लास संचालकाची मागणी आहे. आमचे PTA अध्यक्ष आदरणीय बिराजदार सर आहेत, जाधव सर आहेत, हॉस्टेल संघटनेचे अध्यक्ष समोर थांबलेले आहेत. तर आमची सगळ्यांची एकच मागणी, हा लातूरमध्ये बघा कुठल्याही गावाचं हर्ट कुठं असतंय, तर आपण म्हणतो जनरली बस स्टँडच्या जवळपास, पण मला असं वाटतंय कुठल्याही गावाचा हर्ट कुठं असतंय तर जिथं एज्युकेशन जिथं लख प्रकाश घडतो, तर मला असं वाटतं लातूरचा हार्ट या एरियामध्ये आहे असं मला वाटतंय. आणि भैयांचे या एरियाला आशीर्वाद तर आहेतच, इथून असेच आशीर्वाद आपले असेच मिळत राहावेत. खूप कष्टानं तयार झालेला पॅटर्न आहे, कारण लातूर ज्यावेळेस नवीन बाहेर आम्ही ब्रांच काढायला जातो, नाशिक शहर पाहतो, मुंबई पाहतो, नागपूर पाहतो, त्याचं असं वाटतंय असा एक मोठा रोड, म्हणजे असं इतक्या मोठ्या सिटी आहेत त्या ठिकाणी, इतके मोठे रोड्स आहेत. आपलं लातूर एवढं छोटं आणि एवढं महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून मुलं येत आहेत.
याचं एकमेव गमक म्हणजे फक्त आणि फक्त इथं असलेली सिक्युरिटी, इथं असलेलं राजकारण जे शिक्षणामध्ये येऊ देत नाही आहेत, ते मला असं वाटतंय. तर नक्कीच हा वारसा भैया पुढे नेत आहेत. आपण सर्वजण लातूरकर म्हणून आपण त्यांच्यासोबत राहूत. व्यवसाय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक लातूर वेगळा पॅटर्न तयार करायचा प्रयत्न करतोय. मला इथं सांगावं असं वाटतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैया इथं थोडी संध्याकाळची आणखी गस्त वाढली पाहिजे थोडी, कारण थोडे काही बाहेरचे जे काही मुलं येतात आणि थोडं मुलींना थोडा त्रास होतो आता वरचीवर, कारण थोडा तोही त्रास वाढला, त्याच्यावरही आपण थोडं लक्ष द्यावं असे मी इच्छा व्यक्त करतो. बोलल्यासारखं भरपूर आहे, पण आज काही मागायचा दिवस नाही आहे, कारण परवा दिवशी आपल्या भैयांसोबत आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे. एवढी मी सगळ्या आमच्या कोचिंग क्लासेस, आमची हॉस्टेल संघटना यांच्यातर्फे भैयाला मी आश्वासित करू इच्छितो. आपण भैया आम्ही असं म्हणणार नाही, आम्ही तुमचे आशीर्वाद आमच्यावर हवेत हीच मी भावना व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि परत एकदा मी भैयांना खूप म्हणजे आता भैया तर निवडून येणारच आहेत, कारण आपल्या लातूरचा परंपराच आहे. आता हे फक्त फॉर्मॅलिटी चालू आहे. मी आपल्या सगळ्याला माहिती आहे, कारण या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी, कारण भैयांचं काम आहे, भैयांचं नेतृत्व आहे. आता हे तुम्ही लहान आहात, तुम्हाला याची ग्रॅव्हिटी कळणार नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः काही एका क्षेत्रामध्ये पडता, जे काही कमवायला लागता, तेव्हा किती असंख्य अडचणी असतात. आणि ते या शहरामध्ये मी हक्कानं सांगू शकतो, या शहरात त्या अडचणी नाही आहेत. तर मी एवढं सांगू शकतो. हे कधी कळालं मला बाहेर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी. तर मी एवढं सांगू इच्छितो, मला जे संयोजकाने 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे. आणि आपण असंच भैया आमच्या या एरियावर थोडं जास्त प्रेम ठेवावं. मी एवढी खासदार साहेबांना, आदरणीय भैयांना एवढी विनंती करतो. इथं महापौर आहेत, आदरणीय विक्रांतजी आहेत, आदरणीय माजी महापौर आहेत, सगळे मी आलेले आहेत. त्यांचे मी या एरियामध्ये आम्ही घेत असल्यामुळं आमचे दीपकजी आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. दीपक सुळजी एक डॅशिंग व्यक्तिमत्व महापौर, त्यांचंही व्यक्तिमत्व करतो आहोत. रविशंकरजी आले आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. आणि परत एकदा मला जे संयोजकांनी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. शब्द फुटत नाही आहेत, कारण भैया मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ, नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. आणि आपल्याला परत आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मला जे संयोजकांनी बोलण्यास संधी दिली, खूप आभार आहे. थँक्यू भैया. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आणि या मतदानाची चर्चा करण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, लातूरचे माजी खासदार सुधाकर श्रंगारे, लातूरचे माजी महापौर स्मिता खानापुरे, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूरचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ, ॲडव्होकेट उदय गबारे, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष राजा मनियार, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री केंद्रे, श्री सूळ, श्री राजा माने, किसवे, विद्याताई पाटील, सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी आपल्याला इथं एकत्रित करण्यामध्ये पुढाकार घेतला,
आदरणीय शिवराज मोटेगावकर सर, and I think I call all of you champions, and he is champion of champions. सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेले तरुण तरुणी बंधू भगिनी म्हणालो तर तुम्हाला आवडायचं नाही, पत्रकार, मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्रामध्ये जे सरकार काम करतंय, या सरकारनं काय काम केलं याची देखील चर्चा या निवडणुकीमध्ये होते आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर कसं आलं हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीचं सरकार पाडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून फोडाफोडी, खरेदी विक्री, फसवा फसवी, पळवा पळवी हे सगळे तंत्र उपयोगात आणून महायुतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं आणि या सरकारचा पाया हा भ्रष्टाचारावर रचला. याचा आपण विचार केला पाहिजे. जे मत आपण आमदाराला देतो, आमदार सरकार स्थापन करतात, पण महाराष्ट्रामध्ये असं काही घडलं की आमदारांनी स्वतःची बोली लावली, मतदारांची अवहेलना केली, अवमान केला आणि सौदेबाजी करून या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलं आणि ज्या सरकारचा पायाच भ्रष्टाचारावर रचलेला आहे, त्यामुळं महायुतीनं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीही केलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची जी अधोगती झाली आहे, सामान्य माणसाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी जो पैसा लागतो तो आज पैसा उपलब्ध होत नाही आहे. तो सगळा पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीतून रिकामा करण्याचं काम या महायुतीच्या भाई, भाऊ आणि दादा यांनी केलं. आणि म्हणून भाई, भाऊ आणि दादा यांना धडा शिकवण्याची वेळ नोव्हेंबर 20 रोजी आली आहे, हे मला आपल्याला कळकळीनं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या लातूरसाठी काँग्रेस पक्षानं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खूप केलं. आज आपण इथं सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं आपलं भविष्य घडवण्यासाठी इथं आहात आणि तुम्हाला सेफ आणि सिक्युअर लातूर देण्याचा सातत्यानं प्रयत्न हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलेला आहे. आणि ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम प्रामाणिकपणे मी आणि माझे सारे सहकारी या ठिकाणी करतायत, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. राजस्थानमध्ये कोटा आणि महाराष्ट्रामध्ये लातूर या व्यतिरिक्त अशी व्यवस्था कुठेही नाही आणि म्हणून ही आपण जपली पाहिजे. आज इथं तुमच्या केसालाही धक्का लागत नाही हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या अपेक्षा आहेत
त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जिम्मेदारी ही मी घेतोय, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. लातूर पॅटर्नचे तुम्ही सगळे जनक आहात. लातूर पॅटर्न याला तुम्ही जन्म दिला आणि म्हणून लातूर पॅटर्नला जोपासण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. मोठेगावकर सरांनी ज्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या की आता अलीकडे इथं मुलींची छेडछाड होण्याचे देखील प्रकार घडतायत आणि म्हणून या ज्या वाईट प्रवृत्तीचे लोक जे आहेत यांचा देखील बंदोबस्त करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. या भागामध्ये एखादी पोलीस चौकी 24 तास 365 दिवस आपल्याला कशी सुरू करता येईल हे देखील आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत आणि या सगळ्या भागाला CCTV कव्हरेज हे आम्हाला अधिक कसं देता येईल हे देखील आम्ही या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आलेत, रितेश आलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राची ताईत, युवकांचे हृदयस्थान आपल्या लाडक्या रितेश विलासराव देशमुख यांचं टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी स्वागत करावं. डॉक्टर शिवाजी काळगे, तुम्ही इथं उभं राहू नका. अकबर, त्यांना दिसत नाहीये. थोड मागे मागे, थोड खाली खाली जाऊ दे सगळं. खाली 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 किंवा मागे उभे राहा. मागे मागे किंवा खाली. मागे 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 जा. मागे जा. तुम्ही जा. मागे जा. मागे जा. डॉक्टर शिवाजी काळगे
सुधाकर श्रंगारे, रितेश यांना आपण 5 वर्षातनं एकदाच बोलावतो, हेच बरं आहे. हे रोज जर आले तर आपलं काही खरं नाही. इथं उपस्थित जे आहेत तुम्ही खाली बसा, कारण त्यांना दिसत नाहीये. खाली बसा किंवा थोडस तुम्ही मागे उभे राहा. तिथे नका उभे राहू, कोणी मागे मागे ते रिकामं करा. ते मागे मागे जा, मागे 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 जा. अरे मागे जा. तुम्ही इथं परत उभं नका राहू, कसं दिसेल. मागे जा. सिकंदर आप पीछे जाइए, पीछे खड़े हो जाइए. पीछे लोगों को दिख नहीं रहा है. मी मगाशी हे म्हणत होतो की लातूरला सेफ आणि सिक्युअर ठेवण्याचं काम हे काँग्रेसने केलं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि ती परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं काम आम्ही सगळे प्रामाणिकपणे या ठिकाणी करतोय. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे, आज लातूरला तुमची गरज आहे. तुम्ही निर्णय घेण्याची गरज आहे, तुम्ही मतदानाचा अधिकार बजावण्याची गरज आहे आणि म्हणून हा निर्णय बजावत असताना आपण विचारपूर्वक हा निर्णय बजावला पाहिजे ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी करू इच्छितो. मोठेगावकर सर, मी आपला आभारी आहे. हे सगळं विश्व उभं करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. आज फक्त लातूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये RCC हा एक ब्रँड झालाय. तुमची मोठेगावकर सरांची तर रोज भेट होतेच, आमची रोज भेट होते. ABP माझावर सायंकाळी ठीक 7 वाजता ते आहे की नाही, असं रोज सायंकाळी तुमची भेट होते. सायंकाळी 7 वाजता ABP माझाच्या बातम्या जेव्हा सुरू होतात तर तो बातमीदार नंतर येतो, मोठेगावकर सर अगोदर येतात. त्यामुळं आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे, कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना हेच अभिप्रेत होतं की लातूर पुढे आलं पाहिजे आणि लातूरकर पुढे आला पाहिजे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे मोठेगावकर सर आहेत. आज तुम्ही काही अपेक्षा या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. खरं म्हणजे तुम्ही असं म्हणालात की रीडिंग रूम इथं असली पाहिजे आणि हे खरं आहे. आणि मी तुम्हाला आज शब्द देऊ इच्छितो की आंतरराष्ट्रीय रीडिंग रूम आम्ही या परिसरामध्ये उभी करू, इंटरनॅशनल. आणि एवढंच नव्हे तर अभ्यास करताना थोडीशी उसंत तुम्हाला मिळावी म्हणून इथं एक स्पोर्ट्स क्लब सुद्धा, इंडोर स्पोर्ट्स क्लब सुद्धा इथं उभं करण्याची आवश्यकता आहे. आणि मी आपल्याला आज आश्वस्त करू इच्छितो की गेली 50 वर्ष देशमुख परिवाराने या लातूरची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. कधीही या सेवेला भ्रष्टाचाराचं गालबोट लागलेलं नाही. प्रामाणिकपणे
आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की कदाचित आपली रोज भेट होणार नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासात व्यस्त आहात, तुम्ही तुमच्या शिक्षणात व्यस्त आहात. तुम्हालाही डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय, आर्किटेक्ट व्हायचंय, इंटिरियर डिझायनर व्हायचंय, IPS व्हायचंय, IAS व्हायचंय. आणि म्हणून तुमच्या या प्रवासाला आमच्या नेहमीच शुभेच्छा असणार आहेत. पण मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्हाला जे जे आवश्यक आहे या लातूरमध्ये त्या सगळ्या सुखसोयी आणि सुविधा पुरवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितोय. लातूरचं नवं पर्व सुरू होत आहे आणि या लातूरच्या विकासाच्या नव्या पर्वामध्ये तुम्ही सामील व्हावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे. हे मत जे आहे, हे मत महाविकास आघाडी अमित देशमुख हे गौण आहेत. हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरसाठी. हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरच्या भवितव्यासाठी. हे मत आपल्याला द्यायचं आहे आपल्या भवितव्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या स्वप्नांसाठी. आणि म्हणून हे मत वाया जाणार नाही याची काळजी देखील आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. अनेक पक्ष या ठिकाणी उभे आहेत, अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्या उमेदवारांबद्दल मी टिप्पणी सुद्धा करणार नाही, कारण त्यांची चर्चाच नाही आहे. आणि म्हणून मी त्यांच्यावर टिप्पणी करून त्यांना चर्चेमध्ये आणू इच्छित नाही. चर्चा फक्त आपली आहे. आणि म्हणून तुम्ही 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा अधिकार बजावा. मला याची कल्पना आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाकडं अजून मताचा अधिकार आलेला नाही आहे. आता मतदानाचा अधिकार ज्यांच्याकडे आलेला आहे त्यांनी हात वर करा. तुम्हाला स्पेशल राम राम. आणि ज्यांच्याकडं मतदानाचा अधिकार आलेला नाही, आय लव्ह यू. तेव्हा 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. आपलं ओळखपत्र बरोबर ठेवायचंय आणि महाविकास आघाडीला राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, अमित देशमुख यांच्या पाठीशी आपलं मत उभं करावं ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितोय. 20 नोव्हेंबरला मतदान आहे, 23 नोव्हेंबरला निकाल आहे, 25 नोव्हेंबरला राज्यपालाला भेटून महाविकास आघाडी सरकारच्या सरकार स्थापनेचा दावा आम्ही पेश करणार आणि तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणणार. यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला. एम्सची चर्चा झाली. एम्स हा मोठे गावकर सरांचा एम काय आहे हे मला माहिती आहे. त्यामुळं एम्स हे लातूरला उभं राहिलं पाहिजे असा आम्ही प्रयत्न यापूर्वीही केला. एम्स, IIT, IIM हे सारे
IIM ला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप वाव आहे. त्यामुळं एम्स तर आपण आणूच, पण आता इतर शैक्षणिक प्रणालीकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्याचा वेध घेऊन हे आपल्याला सगळं करावं लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हे सगळे हे विद्यापीठ आहेत ही केंद्राची आहेत. त्यामुळे आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, हु इज अ डॉक्टर, ही इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न. त्यामुळं एम्स, IIT, IIM या ज्या केंद्रीय विद्यापीठ आहेत हे दिल्लीहून खेचून आणण्यासाठी आता डॉक्टर शिवाजी काळगे ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. आणि तुम्हाला कुठे अडचण आली तर आपल्या सुधाकर श्रंगारे माजी खासदार यांच्या जुन्या ओळखी आहेत. त्यामुळे जुन्या ओळखी नव्या कामांसाठी आपण उपयोगात आणू. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपले आभार व्यक्त करतो. मोठेगावकर सर आणि तुमच्याबरोबर जे इतर सगळे ज्यांनी आज हा युवकांना इथं आपण एकत्रित केलं, एक संमेलन युवकांचं या ठिकाणी आपण साकारलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत सगळ्यांनी. यानंतर मेडिकलचा 70-30चा कोटा रद्द केल्याबद्दल RCCचे गुणवंत विद्यार्थी एकदा या ठिकाणी अमित भैयांचा सत्कार करू इच्छितात. रामराजे जाधव, आर्या मार्गे, श्रद्धा घुगे, मृण्मयी पैठणकर, श्वेता माने, साक्षी पगार, साक्षी पोकर्णा, कश्यप पठाण आणि अजित चव्हाण या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, युवकांचे हृदयस्थान अमित भैया देशमुख यांचा या ठिकाणी आपण जंगी सत्कार करावा. समोरच्यानी थोडस फोटोसाठी जागा सोडावी. फोटो येऊ द्या. समोर जे उभारलेत विद्यार्थ्यांचा फोटो येऊ द्या. विद्यार्थ्यांचा फोटो. हा विजयी हार एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. यानंतर ज्यांची उत्सुकता आपल्या सगळ्याला लागून आहे असे युवकांच्या गळ्यातील ताईत, लातूरचा स्वाभिमान आणि देशाचा एक अव्वल दर्जाचा कलाकार माननीय रितेश दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी
मतदानाच्या रूपातून 20 तारखेला बाहेर येण्यासाठी आपण या तरुणाईला मार्गदर्शन करावं. रितेश दादा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रितेश दादासाठी. जोरदार टाळ्या. नमस्कार. खरं म्हणजे गर्दी कुठपर्यंत रे बाबा. गाणं लावलं होतं. खरंच एवढे तुफान गर्दी उत्साह पाहून मला खरंच वेळ लागलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, खासदार श्री काळगेजी, माजी खासदार श्रंगारेजी, स्टेजवरती जे हिरो आहेत, मोटेगावकर सर, आणि ज्यांच्या प्रचारार्थ हा युवकांचा मेळावा इथे होत आहे ते माझे लाडके मोठे भाऊ अमित भैया, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित, इकडे उपस्थित माझे सर्व युवक मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी, आणि त्याच मित्रांच्या काही भगिनी, खरं म्हणजे हा उत्साह पाहून असं वाटतं की 20 तारखेचे मतदान आहे आणि 23 तारखेचा जो निकाल आहे तो आजच लागला आहे असं जर म्हटलं तर तेही चुकीचं ठरणार नाही. लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि ह्या लातूर पॅटर्नमध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तो तुम्हा सगळ्यांचा आहे, तुम्हा विद्यार्थ्यांचा आहे. या लातूर पॅटर्नमध्ये जर याला मोठं कोणी केलं असेल तर मोठेगाव सरांसारखे सर्व शिक्षक आत्तापर्यंत ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे तुमच्या डोळ्यात मला खरंच स्वप्न दिसतात की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे, आपल्याला स्वप्नपूर्ती करायचं, आयुष्यात आपल्याला काहीतरी घडवायचं आहे, स्वतःला घडवायचं आहे. आणि हे घडवत असताना आपल्या काय काय ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं. बिग बॉस, मी खरं सांगू का, लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच बिग बॉस आहे आणि ते आहेत अमित भैया. आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याला सेफ आणि सिक्युअर फील झालं पाहिजे. भैया तुम्ही म्हणालात की सेफ्टी किती महत्त्वाची असते आणि ते प्रत्येकासाठी. ही जी सेफ्टी आहे ही आत्तापासून नाही आहे, ही जी सेफ्टी आहे ती विलासराव देशमुख साहेबांपासून प्रामाणिकपणे जो त्यांनी वारसा सुरू केला होता लातूर पॅटर्नचा. इथं जेव्हा विद्यार्थी ह्या शहरातले असतील किंवा बाहेरून जेव्हा येत असतील तेव्हा वाटलं पाहिजे की लातूर हे शहर हे आपलं आहे. आपण कधीही बाहेर गेलो तरी आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सुरक्षित आहोत. आणि ही जी फिलिंग आहे, हा जो भाव आहे
तो प्रामाणिकपणे देण्याचं काम मला वाटतं अमित भैयांनी गेल्या 15 वर्षापासून केलेलं आहे आणि हेच काम पुढे जाऊन अजून काही काही आपल्याला मिळणार आहेत. भैया आत्ताच म्हणाले की एक इंडोर स्पोर्ट्स क्लब, एक रीडिंग रूम, रीडिंग फॅसिलिटी, आणि मला वाटतं की बरेच काही प्रश्न आहेत जे तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण झालेच पाहिजेत. पण एमचं स्वप्न तर आहेच. मोठेगावकर सर, तुमचा एम काय आहे ते भैयाने आम्हाला सांगितलाच, पण तुमचा एम कधीच चुकत नाही हेही आम्हाला माहिती आहे. म्हणून मला वाटतं की तुमच्या वतीने मी भैयांना सांगतो की कृपया एमसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. लातूर, जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा खरंच मला प्रत्येक जण म्हणतं की लातूरमधलं जे शिक्षण आहे ते एकदम एक नंबर आहे, महत्त्वाचं आहे, आणि तेच तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं पाहिजे. तुमची जी स्वप्न आहेत ते भैया साकारतीलच. पण येणाऱ्या 20 तारखेला किती लोक मतदान करणार तिथे? अरे बापरे, चांगलं चांगलं. आणि ज्या लोकांना, इकडे पण आहेत बरेच मतदान आहेत, आहे का मतदान? नाही, तो खंदर उभा आहे तो. हा अच्छा, ज्यांना नसतील त्यांनी प्लीज आपल्या घरच्यांना सांगा की घेऊन जाऊन येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबायचं आहे. आपला उमेदवार 1 नंबर, लिस्टमध्ये नाव 1 नंबर, आणि महाराष्ट्रामध्ये लीड पण 1 नंबर लागली पाहिजे. हे लातूर आहे पिल्लू. लातूरचा अजून इंगा बघितला नाही लोकांनी, ती आता, आणि तो इंगा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. आणि ती धडकी, ती भीती आता मला वाटतंय. भैया, तुम्ही म्हणालात की विरोधकांचं तुम्हाला नाव घ्यायचं नाही आहे कारण त्यांना तुम्हाला चर्चेत आणायचं नाही आहे. ही गर्दी पाहून ती चर्चा इथंच संपली. काय वाटतं, चर्चा संपली का नाही? चर्चा संपली का नाही? ऐकू येत ना मला? चर्चा संपली का? झालं भैया, आता इथंच निकाल लागलेला आहे. युवकांची साथ ज्याला असते त्याचा विजय निश्चित असतो. हे आता येता 20 तारखेला तुम्ही करून दाखवा. जरा जोरात बोला, ऐकू आलं नाही मला. जरा जोरात बोला, मला ऐकू आलं नाही. जरा जोरात बोला, ऐकू आलं नाही. भैया, तुम्हाला ऐकू आलं का? मला तर ऐकू आलेलं आहे. कसं असतं माहिती आहे का, आपण एक बी जमिनीत पेरतो, एक रोपटं लावतो, ते हळूहळू हळू झाड मोठं होत राहतं, नंतर सावली द्यायला लागतं. 15 वर्षानंतर आता ती वेळ आलेली आहे जेव्हा झाडाला फळं लागणार आहेत. 15 वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही जी स्वप्न पाहिली आहेत लातूरकर म्हणून, आता त्या झाडाला फळं लागायची वेळ आलेली आहे. एक मला वाटतं की प्रत्येक मोठा नेता इथं येऊन मंचावर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की अमित भैयाकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत. फक्त लातूरकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. ते फक्त लातूरचं नेतृत्व करत नाही आहेत, महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत. अशी लातूरकर म्हणून माझी तर इच्छा आहेच, आपली पण इच्छा असावी. जसं साहेबांनी प्रामाणिकपणे कार्य केलं तसंच भैयाही करत आहेत आणि पुढे करत राहतील. परत एकदा जास्त तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगतो, आपल्याला आपला हात भारी,
दुसऱ्याला आपली लात भारी. येत्या 20 तारखेला च्या मायलाच आपली लीडच लय भारी. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय लातूर, जय लातूरकर. धन्यवाद.